शक्तीपीठ महामार्गाची अत्यंत महत्त्वाची अपडेट ही समोर येत आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत शासनाने नेमकी काय निर्णय घेतला आणि जो सध्या शेतकऱ्यांचा विरोध या शक्तीपीठ महामार्गाला होता त्याचं नेमकी काय झालं, शक्तीपीठ महामार्गातील शेतकऱ्यांना नेमकी मोबदला किती मिळणार, सोबतच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू केव्हा होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे। त्याआधी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की शक्तीपीठ महामार्गासंबंधीची माहिती तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाहीये, त्याकरिता आजच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासंबंधीची अपडेट ही लवकरात लवकर बघायला मिळेल। तर मग चला मित्रांनो, महत्त्वाच्या व्हिडिओला ही आपण सुरुवात करूया। जय महाराष्ट्र मंडळी, राज्याच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग लवकरच प्रत्यक्षात येणार आहे। 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नागपूर ते गोवा या दोन टोकांना जोडणारा असून यामुळे केवळ प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार नाही, तर या महामार्गावरील 12 जिल्ह्यांच्या अर्थकारणालाही देखील मोठी गती मिळणार आहे। या महामार्गामुळे धार्मिक, पर्यटन, व्यापार, उद्योग या क्षेत्रांनाही देखील चालना मिळणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे त्यांनाही शासनाकडून मोठा मोबदला करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे। हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्ग अशा टोटल 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 86,000 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित आहे। तर इतर बांधकामे या महामार्गावर 26 इंटरचेंजेस, 48 मोठे पूल आणि 30 बोगदे बांधले जाणार आहे। पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना सरकार जमिनीच्या बाजार मूल्यापेक्षा अत्यंत आकर्षक आणि जास्त मोबदला देते। करोडो रुपयांचे पॅकेज महामार्ग लगतच्या जमिनींना भविष्यात मोठे महत्त्व येणार असल्याने येथील शेतकऱ्यांना जमिनीनुसार करोडो रुपयांचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे शासनाने नेमकी काय निर्णय घेतला आहे, तर मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार अशा असंख्य बातम्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत होत्या, परंतु शक्तीपीठ महामार्ग काही रद्द होणार नाहीये हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। शक्तीपीठ महामार्ग 101% होणार असून शेतकऱ्यांना चांगला मोबदलाही देखील शासन देणार आहे। राहिला प्रश्न की नेमके याचे काम कधी सुरू होणार आहे, तर लवकरच शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू होणार आहे असं शासनाने सांगितलं आहे। म्हणून शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे, शक्तीपीठ महामार्ग 101% होणारच आहे। तुमची या बातमीविषयी, या माहितीविषयी आणि सरकारच्या निर्णयाविषयी नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे का झाला नाही पाहिजे, तुमचे वैयक्तिक मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।